In last lecture, we studied the types of pumps for open and tube wells. Studied in lecture number 33. Now, today, शेवटचं लेक्चर होतं लेक्चर नंबर 33. त्यामध्ये आपण काय बघितलं? टाइप्स ऑफ पंप्स फॉर ओपन अँड ट्यूब वेल्स. त्यानंतर नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न द लेक्चर नंबर 34 वॉटरशेड कन्सेप्ट अँड मॅनेजमेंट. वॉटरशेड कन्सेप्ट आणि मॅनेजमेंट काय आहे याबद्दलची माहिती बघूयात आपण. तर सुरुवातीला वॉटरशेडचे डेफिनेशन्स दिलेले आहेत त्याने 2-3 ते डेफिनेशन बघूयात किंवा काही टर्म्स दिले आहेत त्यामध्ये त्या बघूयात. वॉटरशेड टर्म जी आहे ती टर्म बघा कशी तयार झाली. द टर्म वॉटरशेड हॅज बीन कॉइन्ड फ्रॉम वॉटर अँड शेड. कशापासून तयार झालेली आहे? वॉटर आणि शेड ह्या दोन शब्दापासून. कोणत्या दोन शब्दापासून? वॉटर अँड शेड. टू मीन ए रीच लाईन ऑफ हाय लँड where rainwater on one side flow into one stream असा त्याचा अर्थ आहे. दोन शब्दापासून वॉटरशेड शब्द तयार झालेला आहे. वॉटर आणि शेड, स्ट्रीम अँड रेन वॉटर ऑन द अदर साइड फ्लो इनटू अ डिफरंट स्ट्रीम. म्हणजे काय? एक रिज लाईन आहे ऑफ हाय लँड, त्यावर काय होतंय? रेन वॉटर ऑन वन साइड फ्लो इनटू वन स्ट्रीम. एका स्ट्रीम मधनं रेन वॉटर येणार आहे आणि रेन वॉटर ऑन द अदर साइड फ्लो इनटू डिफरंट स्ट्रीम असा त्याचा अर्थ. इन द वर्ड वॉटरशेड ओरिजिनल मीनिंग ऑफ शेड इज टू सेपरेट ऑर टू डिवाइड. वॉटरशेड या शब्दामधला जो शेड हा शब्द आहे त्या शेड शब्दाचा अर्थ आहे टू सेपरेट ऑर टू डिवाइड. काय अर्थ आहे त्याचा? टू सेपरेट ऑर टू डिवाइड. नाउ इन द युनायटेड किंगडम द टर्म कॅचमेंट इज यूज्ड फॉर द एरिया दॅट कॅचेस द रन ऑफ. कॅचमेंट म्हणजे काय? USA मधली USA नाही, युनायटेड किंगडम मधली माहिती सांगितली. इन द युनायटेड किंगडम द टर्म कॅचमेंट. युनायटेड किंगडम मध्ये USA पुढे येणार आहे. आता बघायला आपण युनायटेड किंगडम मधलं. युनायटेड किंगडम मध्ये काय सांगितलं बघा? द टर्म कॅचमेंट. कॅचमेंट ही जी काही टर्म आहे त्यामध्ये काय केलं जातं? कॅचमेंट इज यूज्ड फॉर द एरिया दॅट कॅचेस द रन ऑफ. काय कॅच करणार आहे? रन ऑफ कॅच करणार आहे अँड फ्लो इनटू पर्टिक्युलर रिव्हर ऑर लेक. पर्टिक्युलर रिव्हर किंवा लेकमध्ये फ्लो होणार आहे. ॲट प्रेझेंट इन इंडिया अँड इन द USA द टर्म वॉटरशेड. इंडिया आणि USA मध्ये वॉटरशेड टर्मचे डेफिनेशन काय दिलेले आहे? लँड एरिया फ्रॉम विच वॉटर ड्रेन्स टू ए गिवन पॉइंट. लँड एरिया फ्रॉम विच वॉटर ड्रेन्स टू ए गिवन पॉइंट. गिवन पॉइंट म्हणून ते जाणार आहे. इन दिस कॉन्टेक्स्ट वॉटरशेड इज कन्सिडर्ड टू बी सिनोनिमस विथ कॅचमेंट अँड ड्रेनेज बेसिस. वॉटरशेड कशाशी सिनोनिमस आहे? तर कॅचमेंट आणि ड्रेनेज बेसिसशी. ड्रेनेज बेसिस आणि कॅचमेंट या दोन शब्दाशी सिनोनिमस आहे वॉटरशेड. वन कॅन व्हिज्युअलाइज एनी स्मॉल स्ट्रीम. स्मॉल स्ट्रीम व्हिज्युअलाइज होऊ शकते. इट मे बी ड्राय मोस्ट ऑफ द इयर और इट मे फ्लो कंटिन्युअसली. ती ड्राय म्हणजे कोरडी पडलेली आहे किंवा कंटिन्युअस फ्लो आहे हे ओळखू येऊ शकतं. त्यानंतर ओळखू येऊ शकतं की ड्राय आहे का फ्लो होतोय. त्यानंतर वॉटर फ्रॉम ए फ्यू हेक्टर मे ड्रेन इनटू that small stream. This few hectare will then be its watershed. एखादी स्मॉल स्ट्रीम जर त्या फ्यू हेक्टर मधनं येत असेल तर हे फ्यू हेक्टर सुद्धा वॉटरशेड होऊ शकतं. त्यानंतर
रॅदर प्रिसाइज डेफिनेशन ऑफ वॉटरशेड. म्हणजे वॉटरशेडचे म्हणजे काय केलं त्यांनी, इथं वाक्य कसं दिलं बघा, रॅदर प्रिसाइज डेफिनेशन फॉर वॉटरशेड. प्रिसाइज डेफिनेशन म्हणजे तंतोतंत डेफिनेशन वॉटरशेडची दिली. काय डेफिनेशन दिली, वॉटरशेड इज अ पीस ऑफ लँड. वॉटरशेड काय आहे, हा पीस ऑफ लँड एरिया आहे, बाउंडेड बाय ए नॅचरल रिज लाईन. नॅचरल रिज लाईन मध्ये बाउंड केलेला आहे, फ्रॉम विच ऑल सरफेस रन ऑफ ड्रेन्स टू ए कॉमन ड्रेनेज पॉइंट. सरफेस रन ऑफ कॉमन ड्रेनेज पॉइंटला येणार आहे, सच ॲज स्ट्रीम, नाला, रिव्हर, पॉन्ड आणि लेक. सच ॲज स्ट्रीम, नाला, रिव्हर, पॉन्ड आणि लेक अशी डेफिनेशन आहे वॉटरशेड्स. त्यानंतर पुढे दिले क्लासिफिकेशन ऑफ वॉटरशेड. ऑल इंडिया सॉइल अँड लँड सर्वे ऑर्गनायझेशन हॅज अटेम्प्टेड ऑन ऑर्डरली नॅशनल लेवल डेलिनेशन अँड कोडिफिकेशन ऑफ द वॉटरशेड and come out with a 5-stage hierarchical system. ऑल इंडिया सॉइल अँड लँड सर्वे ऑर्गनायझेशननं काय दिलं, नॅशनल लेवलचं डेलिनेशन आणि कोडिफिकेशन केलं. 5 स्टेज दिल्या. पहिली स्टेज कोणती आहे, रिजन्स. 2 नंबर आहे बेसिन. 3 नंबर दिली कॅचमेंट. 4 नंबर सब कॅचमेंट्स आणि 5 नंबरला दिलं वॉटरशेड. त्यानंतर वॉटरशेड ॲटलास ऑफ इंडिया हॅज बीन प्रिपेअर्ड बाय ऑल इंडिया सॉइल अँड लँड सर्वे 1990. वॉटरशेड ॲटलास कोणी तयार केला, वॉटरशेड ॲटलास ऑफ इंडिया has been prepared by All India Soil and Land Use Survey 1990. 1990 मध्ये ते तयार झालेलं आहे. आणि काय केलं, डिवाइड्स द इंडिया इंटू 6 मेजर वॉटर रिसोर्स रिजन्स. वॉटर रिसोर्स रिजन्स प्रमाणे इंडिया 6 भागामध्ये वर्गीकरण केला. म्हणजे पाण्याचं प्रमाण कसं आहे किंवा वॉटर रिसोर्सेस कसे आहेत त्यानुसार. पहिला आहे 35 रिव्हर बेसिन्स. रिव्हर बेसिन किती आहेत, 35. त्यानंतर आहे 12 कॅचमेंट्स अँड 500 सब कॅचमेंट्स अँड 3237 वॉटरशेड्स. अशा पद्धतीनं डिव्हिजन केलं. देर इज अ बोथ मॅक्रो लेवल अँड मायक्रो लेवल डेलिनेशन. त्या ठिकाणी मॅक्रो लेवल आणि मायक्रो लेवलचं सुद्धा डेलिनेशन झालं. त्यानंतर द एरिया टू बी टेकन अंडर सॉइल कॉन्झर्वेशन प्रोग्राम. एरिया टेकन अंडर सॉइल कॉन्झर्वेशन प्रोग्राम ऑफ वॉटरशेड ऑफ 2000 to 4,000 हेक्टर नीड टू बी फर्दर सबडिवाइड. म्हणजे 2000 ते 4000 हेक्टरचा जो काही एरिया घेतलेला आहे त्याला अजून एकदा नीड आली, म्हणजे गरज आली. काय गरज आली तर फर्दर सबडिवाइड म्हणजे परत डिव्हिजन केलं. डिव्हिजन कशामध्ये केलं, इनटू डिफरंट मायक्रो लेवल इन ऑर्डर टू implement the soil and water conservation program conveniently at field level. सुरुवातीला एरिया किती घेतला होता, 2000 ते 4000 हेक्टर. त्यानंतर काय झालं तर सब डिव्हिजन केलं. काय केलं, सब डिव्हिजन केलं. मायक्रो लेवलला सब डिव्हिजन करणं गरजेचं पडलं. कशासाठी तर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन प्रोग्राम इम्प्लिमेंट करण्यासाठी फील्ड लेवलला. It can be subdivided with the help of topo sheet. टोपो शीट वापरून ते सब डिव्हिजन केलं. द मोस्ट appropriate size of the
micro watershed for the development at the field level is approximately 500 hectare. Appropriate साईज किती आली मायक्रो वॉटरशेडची तर 500 हेक्टर पर्यंत. आतापर्यंत आपण काय बघितलं ते मी अजून एकदा रिवाइज करतो. वॉटरशेडची डेफिनेशन बघितल्या, 2-3 डेफिनेशन बघितल्या. त्यामध्ये वॉटरशेड ही टर्म कशापासून तयार झाली, वॉटर आणि शेड. शेड म्हणजे टू सेपरेट ऑर टू डिवाइड. त्यानंतर वॉटरशेडच्या डेफिनेशन बघितल्या. क्लासिफिकेशन ऑफ वॉटरशेडमध्ये ऑल इंडिया सॉइल अँड लँड सर्वे ऑर्गनायझेशन आणि 5 स्टेजमध्ये हे केलं ते बघितलं. वॉटरशेड ॲटलास पब्लिश केला ऑल इंडिया सॉइल अँड लँड यूज सर्वेनं 1990 मध्ये. इंडिया जो कंट्री आहे किंवा आपला जो भारत देश आहे तो 6 मेजर वॉटर रिसोर्स रिजनमध्ये डिवाइड केला. त्यानंतर 2000 ते 4000 हेक्टर वॉटरशेड सिलेक्ट केलं तर पण फील्ड लेवलला इम्प्लिमेंटेशन जे काय करायचं आहे सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन त्यासाठी डिव्हिजन करणं गरजेचं पडलं आणि ही डिव्हिजन करण्यासाठी टोपो शीट वापरली आणि ॲप्रॉक्सिमेटली साईज आली मायक्रो वॉटरशेडची 500 हेक्टर. इथपर्यंतची माहिती आपण बघितली. त्यानंतर स्मॉल अँड लार्ज वॉटरशेड याबद्दलची माहिती आपण बघू. यावरती प्रश्न पडू शकतो की डेफिनेशन भरपूर आहेत या चॅप्टरमध्ये. त्याचबरोबर हे स्मॉल आणि लार्ज वॉटरशेडवरती प्रश्न पडू शकतो की डिफरन्शिएट बिटवीन स्मॉल अँड लार्ज वॉटरशेड किंवा डिस्टिंग्विश बिटवीन स्मॉल अँड लार्ज वॉटरशेड. तर सुरुवातीच्या पॉईंटमध्ये आपण साईजनुसार तर स्मॉल वॉटरशेडची साईज जी आहे ती असणार आहे फ्रॉम फ्यू एकर्स टू 100 एकर्स. फ्यू एकर्स टू 100 एकर्स हे ऑब्जेक्टिव्हला कुठंतरी याच्यावरती प्रश्न पडलेला आहे. साईज ऑफ स्मॉल वॉटरशेड व्हॅरीज फ्रॉम डॅश डॅश टू डॅश डॅश एकर्स. तर काय उत्तर असणार आहे फ्यू एकर्स टू 100 एकर्स. त्यानंतर फॉर लार्ज वॉटरशेड साईज एक्सीड 100 एकर्स. लार्ज वॉटरशेडची जी काही साईज आहे ती 100 एकरपेक्षा जास्त असणार आहे. त्यानंतर ओव्हरलँड फ्लो. ओव्हरलँड फ्लो इज मोर प्रिडॉमिनंट इन स्मॉल वॉटरशेड. स्मॉल वॉटरशेडमध्ये ओव्हरलँड फ्लो मोर प्रिडॉमिनंट असणार आहे ॲज देर इज लेस नेटवर्क ऑफ ड्रेनेज सिस्टीम. In large watershed, channel flow is predominant. Large watershed मध्ये सुद्धा channel flow predominant असणार आहे. Channel storage 3 नंबरचा पॉईंट channel storage. Small watershed मध्ये हे इनसिग्निफिकंट असणार आहे परंतु लार्ज watershed मध्ये सिग्निफिकंट असणार आहे. Channel storage स्मॉल watershed मध्ये इनसिग्निफिकंट, लार्ज वॉटरशेडमध्ये सिग्निफिकंट. त्यानंतर पुढचा पॉईंट लँड यूज. यामध्ये इट अफेक्ट्स द ओव्हरलँड फ्लो. इफ अफेक्ट द ओव्हरलँड फ्लो हेन्स सिग्निफिकंट टू वॉटर शेड. लँड यूजमध्ये काय बघणार आहोत आपण तर याच्यामध्ये ओव्हरलँड फ्लो हा सिग्निफिकंट असणार आहे. इफ अफेक्ट द ओव्हरलँड फ्लो, ओव्हरलँड फ्लो जर झाला तर ते सिग्निफिकंट असणार आहे स्मॉल वॉटरशेडसाठी. व्हाईल इन लार्ज वॉटरशेड देर इज अ चॅनल फ्लो इज प्रिडॉमिनंट. देअरफॉर लँड यूज इन लार्ज वॉटरशेड इज नॉट इफेक्टिव्ह. लार्ज वॉटरशेडमध्ये लँड यूज ही इफेक्टिव्ह नसणार. त्यानंतर इंटेन्स रेनफॉल. यामध्ये बघू ड्यू टू इंटेन्स रेनफॉल रॅपिड पीक फ्लो इन स्मॉल वॉटरशेड बट इन लार्ज वॉटरशेड इट इज नॉट सो. इंटेन्स रेनफॉलमुळं रॅपिड पीक फ्लो होणार. रॅपिड पीक फ्लो घडून येणार कशामध्ये स्मॉल वॉटरशेडमध्ये परंतु लार्ज वॉटरशेडमध्ये असं दिसून येणार
नाही. त्यानंतर roughness of soil surface and channel. The surface roughness of soil or land create effect on overland flow. Surface roughness जो आहे सॉइल वरती, surface roughness of soil or land creates effect on the overland flow. सरफेस जर रफ असेल तर जमिनीवरनं ओव्हरलँड फ्लो होणार आहे. दॅट इज देअर वुड बी लेस overland flow when surface roughness is more on the contrast its effect on channel flow is not more. म्हणजे काय म्हणताय, जर surface roughness of soil or land creates effect on overland flow, overland flow वरती ते परिणाम करणार आहे. there would be लेस ओव्हरलँड फ्लो. ज्यावेळेस लेस ओव्हरलँड फ्लो असेल त्यावेळेस सरफेस रफनेस हा मोर असतो. ओव्हरलँड फ्लो जर लेस असेल तर सरफेस रफनेस मोर असणार आहे. आणि काय होणार आहे, इट अफेक्ट्स ऑन चॅनल फ्लो इज नॉट मोर. परंतु चॅनल फ्लो मोर नसणार आहे किंवा मोर नाही, म्हणजे जास्त नाही. But roughness of channel causes precedental effect on channel flow. Precedental effect दिसून येणार आहे. Thus, looking on above the features for demarcating the small and large watershed, a small watershed may be defined as well-covered area which is so small that its sensitivity to intense rainfall and it is not suppressed by channel contesting. म्हणजे काय, स्मॉल वॉटरशेड म्हणजे काय आहे, तर तो एक वेल कव्हर्ड एरिया असणार आहे, विच इज सो स्मॉल, तो लहान असणार आहे, दॅट इट्स सेन्सिटिव्हिटी टू इंटेन्स रेनफॉल, इंटेन्स रेनफॉलला सेन्सिटिव्ह असणार आहे, इज नॉट सप्रेस्ड बाय चॅनल कॉन्टेस्टिंग. चॅनल कॉन्टेस्टिंगनं ते सप्रेस होणार नाही. इट इज नॉट सप्रेस्ड बाय चॅनल कॉन्टेस्टिंग. हे बघितलं आपण कशामधलं बघितलं, तर स्मॉल आणि लार्ज वॉटरशेडमधली माहिती, पॉईंट्स बघितले, डिफरंटचे पॉईंट्स बघितले. त्यानंतर पुढे आहे वॉटरशेड कॅरेक्टरिस्टिक्स. आता वॉटरशेडच्या कॅरेक्टरिस्टिक्स या टॉपिकमध्ये दोनच दिले, साईज आणि शेप. लेक्चर नंबर 35 मध्ये भरपूर दिले. त्यामध्ये आहे बघा 35 मध्ये 34 आपण बघतोय. 34 मध्ये दोन आहे, साईज आणि शेप. राहिलेले आहे 35 मध्ये, त्या आहेत टोपोग्राफी. टोपोग्राफीमध्ये स्लोप, ड्रेनेज, व्हेजिटेशन, जिओलॉजी, रॉक अँड सॉइल, क्लायमेट आणि लँड यूज. ह्या आहेत लेक्चर नंबर 35 मध्ये. परंतु 34 मध्ये दोनच दिले आहेत, साईज आणि शेप. परंतु याच्यावर जर प्रश्न पडला तर 34 मधलं थोडं आणि 35 मधलं थोडं, अशा पद्धतीने उत्तर तयार होणार. प्रश्न असा पडू शकेल की डिस्क्राइब इन डिटेल वॉटरशेड कॅरेक्टरिस्टिक्स, आणि इथं असा पडू शकेल की डिस्टिंग्विश बिटवीन किंवा डिफरन्स बिटवीन स्मॉल अँड लार्ज वॉटरशेड. वॉटरशेडची डेफिनेशन सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये, किंवा वॉटरशेड हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला, अशा पद्धतीचे बरेच प्रश्न याच्यावरती तयार होऊ शकतात. आपण वॉटरशेडच्या दोन कॅरेक्टरिस्टिक्स या लेक्चरमध्ये दिलेल्या आहेत, त्या बघूया. बघा, वॉटरशेड कॅरेक्टरिस्टिक्स. वॉटरशेड कॅरेक्टरिस्टिक्स which affect the function of watershed are described in. वॉटरशेडच्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत त्या कशावरती अफेक्ट करणार आहेत, तर फंक्शन ऑफ वॉटरशेडवरती अफेक्ट करणार आहे. पहिला आहे बघा साइज ऑफ वॉटरशेड डिटरमाइन ऑफ द क्वांटिटी ऑफ प्रिसिपिटेशन रिसीव्ड. साइज मध्ये काय दिसून येणार आहे, किती पाऊस तिथपर्यंत पोहोचलेला आहे. अमाउंट साइज ऑफ वॉटरशेड डिटरमाइन ऑफ द क्वांटिटी ऑफ प्रिसिपिटेशन रिसीव्ड. किती
पाऊस आलेला आहे. रिटेन्ड अँड डिस्पोज्ड ऑफ. डिस्पोज किती झाला आहे म्हणजे पाणी वाहिले किती किंवा पाणी पडलं किती हे साईजमध्ये दिसणार. ऑफ लार्ज द वॉटरशेड लार्जर इज टू लाईकली टू बी चॅनल अँड बेसिन स्टोरेज. A large watershed characteristics like topography, geology, soil climate आणि land use and vegetation हे पुढे येणार आहे. साईजमध्ये काय दिसणार आहे की प्रेसिपिटेशन किती आलं, पाणी किती थांबलं किंवा पाणी डिस्पोज किती झालं हे साईजनुसार कळतं आपल्याला. त्यानंतर पुढे आहे शेप. वॉटरशेड हॅव सेव्हरल शेप. वॉटरशेडला वेगवेगळे शेप्स आहेत. पहिला आहे स्क्वेअर, रेक्टेंग्युलर, ट्रायंग्युलर, ओव्हल, पाम असे शेप आहेत. कोणकोणते शेप आहेत बघा. स्क्वेअर, रेक्टेंग्युलर, ट्रायंग्युलर, ओव्हल आणि पाम असे शेप आहेत. शेप ऑफ वॉटरशेड डिटरमाइन द लेंथ ॲज टू विड्थ रेशो. काय दाखवणार आहे ते लेंथ आणि विड्थ मधला रेशो विच in turn greatly affect the manner in which water is disposed of. त्यामध्ये काय दाखवणार आहे की वॉटर डिस्पोज ऑफ झालेलं दाखवणार आहे. लार्जर द वॉटर शेड हायर इज द टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन. जर वॉटर शेड लार्जर असेल तर त्या ठिकाणी टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन सुद्धा हायर असणार आहे. अँड ग्रेटर इज द अपॉर्च्युनिटी टाइम for water to infiltrate, detain, evaporate or to get utilized by vegetation. Larger watershed जर असेल तर हायर टाइम असणार आहे कॉन्सन्ट्रेशनचा. त्याचबरोबर ऑपॉर्च्युनिटी ग्रेटर असणार आहे वॉटरला. कशासाठी तर इन्फिल्ट्रेशन किंवा जे काय या ठिकाणी डिटेन झालेलं आहे तर ते रिटेन असावं. रिटेन त्यानंतर इव्हॅपोरेशन होणं म्हणणं किंवा युटिलायझेशन करणं व्हेजिटेशन यासाठी तो टाइम वॉटरला मिळणार आहे. रिव्हर्स इज द सिच्युएशन व्हेन वॉटरशेड इज शॉर्टर इन द लेंथ ॲज कम्पेअर टू विड्थ. आणि ही कंडिशन रिव्हर्स दिसणार आहे ज्यावेळेस वॉटरशेड शॉर्टर असणार. कशामध्ये इन लेंथ ॲज कम्पेअर टू विड्थमध्ये. लेंथ कम्पेअर टू विड्थमध्ये जर ते शॉर्टर असेल तर अशी कंडिशन दिसून येणार आहे. हे बघितलं वॉटरशेडच्या दोन कॅरेक्टरिस्टिक्स साईज आणि शेपमध्ये. शेपमध्ये काय काय बघितलं वेगवेगळे शेप आहेत. स्क्वेअर, रेक्टँग्युलर, ट्रायंग्युलर, ओव्हल आणि पाम. त्यानंतर लेंथ आणि विड्थ रेशो ही टर्म बघितली. मोर अपॉर्च्युनिटी मिळणार वॉटरला हे बघितलं की इन्फिल्ट्रेट, रिटेन, इव्हॅपोरेट होणं किंवा गेट युटिलाइज्ड बाय व्हेजिटेशन. त्याचबरोबर रिव्हर्स सिच्युएशन बघितली वेन वॉटरशेड इज शॉर्टर इन द लेंथ ॲज कम्पेअर टू विड्थ सुद्धा पॉईंट आपण याच्यामध्ये बघितले. कॅरेक्टरिस्टिक्समध्ये दोन पॉईंट्स आहेत इथं. आणि इथं हे लेक्चर नंबर 34 वॉटरशेड कन्सेप्ट अँड मॅनेजमेंट हे समाप्त होतं.